Hare
विद्वत मान्य देशमान्य संत हृदय सम्राट देव निवासी विश्व संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा 5 चरणाचा सर्वांना परिचित असणारा सुंदर असा अभंगाच्या सेवेकरिता उच्चारलेला आहे विठ्ठल कार्यक्रमाच्या निमित्त अल्पसा परिहार आज या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्ती परायण विठ्ठल शिवराम शेंडगे यांच्या 4थ्या पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तन सेवा त्यांचे सहकुटुंब परिवार अगदी प्रेमयुक्त अंतःकरणानं श्रद्धेनं हा 1 दिवसाचा त्यातले त्या 2 तासाचा ज्ञानदानादी कार्यक्रम म्हणजे कीर्तनादी कार्यक्रम अगदी त्यांनी प्रेमयुक्त अंतःकरणाने ही सेवा ठेवलेली आहे। सेवा ठेवण्याचे इतकं जर कारण काय असं तर त्याच्यामागे उद्देश असतात की जेणेकरून आपण हा केलेला नाम यज्ञ आहे ज्ञान यज्ञ आहे
त्याचं थोडं तरी पुण्य त्या आत्म्याला प्राप्त व्हावं आणि तो आत्मा तृप्त राहावा आणि आहे तिथून तो आत्मा या कुटुंबाला आशीर्वाद द्यावा आणि त्यांच्या उपकारातून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून उतराय होण्याकरता हे कार्य त्यांनी आपलं एक दिवसाचा प्रत्येक वर्षी म्हणजे चतुर्थ पुण्यस्मरण म्हणजे चौथं पुण्यस्मरणानिमित्तची सेवा आमच्या साऊंड सिस्टीमवाले परम मित्र ओंकार आमच्या तारखा त्यांच्याकडे असतात असो महाराज त्या निमित्त उच्चारलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. सुंदर असा अभंग आहे. अभंग वाचल्याच्या नंतरच भावार्थ समजला असेल तरी सुद्धा प्रतिपाद्य विषय सांगून जातो. विश्ववंदी जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला याचिवत मनुष्य जीवन ज्यांना ज्यांना अशा प्रकारे मिळालेलं आहे अशा मानवी जीवनाला दाखवून देतात की बाबा रे तुम्ही आम्ही जन्माला आलेला आहोत कुठं आपण अपेक्षा करीत आहोत कुठं स्वर्गादी देवांनी महाराज तिथल्याने अपेक्षा केली कुठं आपण अपेक्षा करीत आहोत कुठं ही मृत्यू लोकातलं महत्व जगद्गुरु तुकोबरा पटवून देत असताना डायरेक्ट आपल्याला उपदेश केला तर ते पटणार नाही म्हणून तुकोबराने तुमच्या आमच्या मोर हे पंचपक्वानाचं म्हणजे 5 चरणाचा अभंग आपल्या मोर ठेवलेला आहे. तुकोबराने अभंगात स्पष्टीकरण सांगितले स्वर्गातील देवांनी अपेक्षा केली मृत्यू लोकातली की आम्हाला मृत्यू लोकात जन्म मिळावा आणि मृत्यू लोकात जन्म मिळाल्याच्या नंतर तुम्ही कराल काय तुकोबराय सांगतात स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा इच्छा केली काय इच्छा केली मृत्यू लोके व्हावा जन्म बरोबर तुम्हाला जन्म मृत्यू लोकात मिळाल्याच्या नंतर तुम्ही करणार आहात काय देव तुझं नामस्मरण करू आणि आम्हाला मुक्त व्हायचं आहे नारायण नामे जीवन मुक्त कशाने कीर्तने आनंद नामस्मरण करू आणि तुझं दास बनव तुझा शिष्य बनव तुझा भक्त बनव मग ते नामस्मरण करण्याकरता त्या ठिकाणी जमत नाही का म्हणले नाही त्याच्यासाठी मृत्यू लोक हवाय मृत्यू लोकात जन्म मिळाला मृत्यू लोकात नामस्मरण करून त्याचं दास बनता येतं दास बनल्याच्या नंतर त्याचं भक्त बनल्याच्या नंतर त्या हरीच्या दासाला हरीच्या भक्ताला मृत्यू लोकात जर किंमत नसली तर वैकुंठात मात्र त्याला किंमत आहे तुम्ही म्हणसाल कसं वैकुंठातले जन्म जे लोक मृत्यू लोकातल्या हरीच्या दासाची वाट पाहतात कधी येतात वैकुंठीचे जन सदा इच्छितात त्यांनी इच्छा केली काय इच्छा केली काही येते हरीचे दास इथं ते हरीचे दास कधी येतील आणि आम्ही त्यांच्या चरण कमलावर नतमस्तक कधी होऊ आम्हाला त्यांचं दर्शन घडलं पाहिजे ही किंमत मृत्यू लोकातल्या हरीच्या दासाला मृत्यू लोकात नसली तरी वैकुंठात मात्र निश्चित आहे बरोबर लोक वाट पाहतात नवल नाही यमाने वाट होय ना यम वाट पाहतात कोणाची हरीच्या दासाची हो यमधर्म वाट पाहे निरंतर तुम्ही काय जरा झालं त्याचं काय तरी आचरण केलं कीर्तनकार अभंग निवडतात त्या अभंगाच्या मागे काय आहे त्यांनी सुद्धा पाहिलं पाहिजे नुसतं पाहून उपयोग नाही जगाला दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे काय रचना केली असेल महाराजांनी स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा असं का म्हणले नाहीत मृत्यू लोकीचे लोक इच्छिता ती देवा वैकुंठित हो जन्म असा अभंग आढळलाय का पण मृत्यू लोकातल्या नित्य अपेक्षा अभंग नाही रचना केली पण अपेक्षा केली का नाही वैकुंठ मिळाला बरं जायचं का असं वैकुंठाला का जायचं असं वैकुंठाला जातानंतर सहजासहजी जाता येतं वैकुंठा जावया तपाची साया करणे जीवाणा असं लगी भू ती सुद्धा पद मिळवायचं असेल तर त्याला तपसाधना करायला मग महाराजांनी विचार केला आणि विचार करत असताना हे तुम्हा जीवाचा विचार केला हे अज्ञानी जीव अध्यात्मरूपी अंधकारात गुंतलेले आहेत आणि ह्यांना खऱ्या सुखाचा लाभ पाहिजे खऱ्या सुखाची प्राप्ती हवी आहे हे रात्रंदिवस झटत आहेत एका सुखाकडे पण रात्रंदिवस सुखाकरता प्रयत्न करून सुद्धा ह्यांच्या वाट्याला जर दुःख येत असेल तर ह्यांचा मार्ग चुकीचा आहे हे तुम्ही आम्ही नाही पाहिलं मग पाहणारे कोण आहेत संत त्यांनी पाहिलं आणि त्यांनी डायरेक्ट विचार केला या प्रत्येक जीव सुखी व्हावं म्हणून जो सुखरूप असणारा भगवान परमात्मा तुकोबराने आपल्या हातामध्ये घेतला आणि प्रत्येकाच्या दारोदार देव घ्या कुणी देव घ्या कुणी ऐका आला घर पुसून ती घेतल्यावर सुख आहे का दुःख आहे आपण परमार्थ करतोय कशासाठी
आता ह्याच्यावर थोडं तर केलं पाहिजे का? दुःख करता का सुख करता? सुख करता. मग सुख नेमकं आहे कुठं आपल्याला तर माहित आहे का? आहे का माहित आहे का आपल्याला कुठं सुख आहे? ज्याच्याकडे सुखावाल्याकडे गेलं तरच सुख मिळणार आहे आणि दुःखावाल्याकडे गेलं की दुःखच मिळणार. दृष्टांत देतो आम्ही. एक जणाला पाहिजे होती पेढे आणि पूर्वीचे लोक म्हणजे पूर्वीच्या काळात गल्ल्या राहायच्या बरं का महाराज. सुतार गल्ली, चर्मकार गल्ली, लोहार गल्ली अशा गल्ल्या राहायच्या. आणि ज्यांना पेढ पाहिजे होतं तो चर्मकार गल्लीला दिवसभर फिरला आणि 5च्या दरम्यान त्या दुकानदाराने विचारलं, बाबा इकडे या म्हणे, तुम्ही का फेऱ्या मारताय, तुम्हाला काय पाहिजे? ते म्हणले, महाराज मला पेढे पाहिजे. मग तुम्हाला पेढे पाहिजे असेल तर तुम्ही कितीही दिवस जरी ह्या गल्लीनं फिरला तर तुम्हाला पेढ मिळणार नाही. मग तिथं जोडच मिळणार आहे. ती गल्ली कोणती? चर्मक. मग इथं तुम्हाला जोडेच मिळणार आहे. तुम्ही जोडेच्या चर्मकार गल्लीला पेढ हुडकीत असाल तर मिळणार नाही. मग ही गल्ली सोडावं लागेल, तुम्हाला मिठाईचं मार्केट धरावं. तसं आपण सुख पाहतोय दुःखात आणि सुखाच्या वाटा राहिल्यात वेगळ्या. खरं सुख प्राप्त होईल नाही म्हणा. तुकोबराय तुम्ही सांगता हे आम्हाला पटत आहे, पण तुम्ही जे सांगत आहात ते अनुभवाचं सांगता का बिना अनुभवाचं? की पहिला बोलताय. एखाद्या तीर्थावरचं वर्णन जर एखादा करीत असेल तर ते पाहिल्याशिवाय करतो का न पाहता करतो? आता तुम्ही उद्या जर म्हणलं ह्या महाराजांचं कीर्तन आम्हाला काय पटलं नाही, ऐकून म्हणलं का नाही ऐकून? ऐक का? तसा अनुभव आलेला आहे. मग महाराज तुम्ही ह्या असणाऱ्या प्रपंचामध्ये तुम्ही दुःख आहे म्हणता, हे महाराज तुम्ही अनुभवलंय का? हो. थोडस इतिहास मागे घेऊ. तुकोबराय वैकुंठातून मृत्यू लोकात अवतीर्ण झाले ते तुमच्या आमच्या अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराया जनजड. दुसरे प्रमाणे तुका म्हणे मज धाडिले निरूपा मार्गा सोपा सुखरूप मार्ग दाखवण्याकरता त्या साधू संतांचा अवतार भूतालावर त्या. बरं तुकोबराय भूतालावर अवतीर्ण झाल्याच्या नंतर परमार्थ पहिल्यांदा केला का प्रपंच केला हे सुद्धा पाहिलं पाहिजे. काय केलं तुकोबराय? नुसतं तुकोबराय आले वैकुंठाला गेले एवढंच कळलं, पण केलं काय हे कुठं कळलं? कळलं का? नाही म्हणतात तुम्ही म्हणताल तुम्हाला कशाला बोललं ती सांगतो. तुकोबराय मृत्यू लोकात अवतीर्ण झाल्याच्या नंतर महाराजांनी परमार्थ अगोदर केला का प्रपंच अगोदर केला? प्रपंच. आपण करतो असं महाराज प्रपंच थाटला. थाटलेल्या प्रपंचाचा उपभोग घेतला आणि उपभोग घेत असताना जीवाला अनुताप झाला आणि अनुताप झाल्याच्या नंतर क्षणात त्याचा त्याग केला आणि जगाला वैराग्य प्राप्त करून झाला. तसा प्रपंच आपण करू का? महाराज चला नाही माझ्याशिवाय होणार. आपलं मत इतका सुंदर थाटलेला प्रपंच. आता मला एक सांगायचं, एवढा थाटलेला प्रपंच मग त्यांनी सांगितलं का आपल्याला गात्यात कुठं आढळलं का तुम्हाला सोडून द्या? नाही. कुणी सांगितलं सोडाय? ते सुद्धा उदाहरण मी मोहर देतो. त्यांनी त्या प्रपंचाचं स्वरूप कसं आहे, त्याचं गुण कसं आहे, त्याच्या अंगी व्यसन कशी आहेत, त्याचा स्वभाव कसा आहे ही फक्त सांगितलं, सोडा नाही सांगितलं. त्याचं गुण पाहिल्यावर, त्याचा स्वभाव पाहिल्यावर, त्याचं काय आहे महत्व पाहिल्यावर हिथं आपल्याला किती जरी जन्म घेऊन ही करीत राहिलो तरी जे जीवाला पाहिजे ते ह्याच्यात मिळणार नाही हे विचार करणारे जर कोण असतील तर एकमेव आमचं संत आहे. म्हणून आपोआप त्यातून बाहेर पडले आणि तुमच्या आमच्या करता त्यांनी प्रमाण देऊन ठेवली आणि म्हणून बाहेर पडले. तसे बी निघाले नाही. गुण पाहिले काय? संसार दुःख मूळ चौकडी विश्रांती नाही पोटी रात्रंदिवस झालं पहिलं प्रमाण. दुःख बांधवडी. तिसरं प्रमाण ठाऊकचे आहे संसार दुःखाचा. तिसरं चौथं प्रमाण द्या. त्याचं गुण पाहिल्यावर थांबाव का? त्याची व्यसन पाहिल्यावर थांबाव का? संसाराच्या अंगी अवघीची व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कळाल्यावर संसाराच्या नावी घालून किती प्रमाणात होत वाढता हा पुण्य. कुठला धर्म केला महाराजांनी? हरी भजनी हे धर्मवारीले
उत्सव झाला लातूरला, कसला उत्सव झाला तिकडे महाराज. हो आता ते मागचं नाही लातूरला म्हणलं की तुम्ही हसला, पण ती अवगुणाच्या हाती अवघीची फजी. एक वाक्य सांगू, जी जनता आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला दान करीत असेल, त्या जनतेचा जर विश्वासघात करीत असेल तर त्याला नरकात सभा झाला. हे संप्रदायाला लागलेला मोठा कलंक, आणि हे असे लागलेले कलंक भगवान परमात्मा आपोआप त्यांना बाहेर काढणार. देवाचं, भावाचं, गावाचं कवच खाऊ. हा, आणि त्याला राग त्याला परमात्मा नाही, त्यांनी गालबोट लावलं लागलं, त्यांची त्यांना प्रायश्चित्त घडत, आपण नाव घेत नाही. पण 65 एकराचा उत्सव झाला, 65 एकरा 65 लाख शिल्लक भगवंताची कृपा आहे. हा, आणि ती बी महाराजांच्या जगद्गुरु तुकोबा यांच्या प्रत्येक संस्थांना त्यांनी अशी वाटप करून त्या माऊलीनं महाराज कदम माऊलीनं हरिभजनाने एवढे मोठे सप्ते तयार केले, सप्ते निर्माण झाले महाराष्ट्रात. लाखो संख्येनं भाविक घेऊन अंतकरणापासून पुरणपोळीचा सहभाग, कुरोड्या, भातोड्या, भज्या सहित अन्नदान कर. ह्याच्यापेक्षा अनेक संप्रदाय ढवळून कसा, महाराष्ट्र ढवळून कसा काढा. म्हणून मला नेहमी अण्णा वाटते की त्या काळातलं तुकोबारायांनी लिहिलेलं 400 वर्षापूर्वी लिहिलेलं जे अभंग आहे, त्या अभंगाचं अनुकरण तुकोबारायांनी मला सांगतो, महाराज सांगतात 24, 25, 26 ला अंमलात आलं. हरिभजनाने हे धुळून जग निघलं. इतक्या वर्ष चालत आलेला आषाढी कार्तिकीचा सोहळा गेल साली रेकॉर्ड ब्रेक झाला. इतका समाज वारकरी आमचा वारकरी संप्रदायाकडे आता वळालेला आहे. हो का, तर तुकोबारायांच्या असणाऱ्या रिझर्व्ह बँकेतलं हे धन आहे. हा, अभंग आहे, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे, गाता आहे, गीता आहे. जगाला तुम्हाला आम्हाला तारून जर नेणार असेल म्हणून तुकोबारायांनी सांगितलं याच्यामध्ये काही नाही हे पाहिलं आणि आम्ही त्याच्यातून आपोआप बाहेर नेणार. जाळोरी संसार बरोबर मी प्रपंच केला असं तुकोबारायांनी सांगितलं. मग आपण केलेलं कौतुक, आपण केलेलं कार्याचं कौतुक आपण केलं तर शास्त्राला मान्य नाही. दुसरं एक शास्त्र सांगतो, तोंडावर जर दुसऱ्या स्तुती केली तरी तीही मान्य. मग महाग करावं. मग तुकोबारायांनी केलेल्या प्रपंचाचं वर्णन तुकोबारायांनी नाही केलं, आमच्या नळोबारायांनी. बरं, नळोबारायांची तुकोबारायांची भेट आता तुम्ही सोहळ्यात जाणारे असतात सांगतो. तुकोबाराय वैकुंठाला जायची अगोदर झाली का वैकुंठाला गेल्याच्या नंतर झाली? काय विचारताय महाराज? वैकुंठाला गेले भेट कशी होईल तुम्हाला कशाला उभा? तुम्ही ऐकता का नाही मला बघितलं. तुकोबारायांची निळोबारायांची भेट वैकुंठाला तुकोबाराय जायच्या अगोदर झाली का गेल्यानंतर झाली? तुकोबारायांची फक्त ख्याती ऐकली, निळोबारायाने भेटी करता आले तोपर्यंत तुकोबारायचं सदैव वैकुंठ गमन झालं. निळोबाराय धावा करीत बसले. 13 दिवस उपोषण जगद्गुरु तुकोबारायांनी गात्यासाठी धरलं. त्या तुकोबारायासाठी निळोबारायांनी 42 दिवस अनुष्ठान इंद्रायणीच्या काठावर धरलं आणि त्या निळोबारायाने तुकोबारायांच्या प्रपंचाचं वर्णन केलं, म्हणजे आरती तयार केली. जसं रामेश्वर शास्त्रीने आरती तयार केली, आरती तुकाराम, तसं आमच्या निळोबारायाने एक आरती तयार केली. प्रपंच रचना सर्व तीनच जगद्गुरु, त्यांची एक जगद्गुरु तुकोबाराय आहे. जगताला उपदेश करणारे जगत, त्याच्यातून बाहेर पडले, त्यात खरं सुख आहे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं ह्याचा स्वभावच आहे दुःख. दुसरे प्रमाण देतो, प्रपंच गोड आहे का कडू? कडू. परमार्थ गोड आहे का कडू? कुठलं वेग सांगा, आडोला कुठलं वेग सांगा. परमार्थ कसा आहे? गोड आहे. मग परमार्थ गोड आहे, वाटतोय का गोड? खरं गेलं. मग गोड परमार्थ असताना गोड कुणाकडे? गुणाकडे का कडूकडे? जास्त राबवले आपण गोडात का कडू? मग प्रपंचाचा स्वभाव कटू आहे हे माहित आहे, तरी सुद्धा आपण त्यातनं सुटत नाही. का सुटत नाही? तर विषयाने धुंद झाले. विषयाचा परिपार गोड
परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोड जीवासी झाला. आणि मग मला सांगा बरं अण्णा, किती वर्ष यात्रा आपल्या सुख मिळाली पाहिलंय बघ. फक्त सांगताय सवाल आता नुसतं सांगितला मग म्हणले का हो, द्या सोडून निघा नाही. आता त्याचं एक उदाहरण तुम्हाला पटल्या करता देतो. प्रपंचच नाही केला तर देह तरणार कशा ह्याचं उदाहरण देतो. नाव पाण्यात आहे का? पाणी नाव होत पटकीने मला मोहर जायचे आपण. नाव पाण्यात आहे, पाणीच नसेल तर नावाला काय किंमत आहे? होय, नावाला किंमत कधी पाणी असेल. तसा हा प्रपंच रूपी सागर जर नसल तर देहाला किंमत नाही. देह म्हणजे देहरूपी नाव काय? देवांचा देव जो भगवान परमात्मा आहे त्याचं नामस्मरण केलं तर खऱ्या सुखाची प्राप्ती मिळणार आहे. मग आपलं नामस्मरण चालू आहे, साधना चालू आहे, पण साधना कोणाच्या चालू आहे, त्या नामस्मरण कोणाचं घेतोय हे फार महत्वाचं. आपलं 7 दिवसात 7 देव होते का नाही? तर आज पुस्तक चालू करू. आज कोणवार आहे? सोमवार. कुठल्या आपण आज? हा, तुम्ही विश्वनाथ, दिनरंकमी आला. हा, मंगळवार राहिल्यावर अनादि अंबिका प्रगटली भवानी. बुधवार आल्यावर बोलावा ठग आला. गुरुवार 3 शिरे आणि शुक्रवार जय जय संतोषी मा. शनिवार शरण शरणजी. रविवार आला माझ्या मल्हारीची वारी. पुढे 8 दिवसांनीच महादेव गारो गावायचा. मग महाग कुठवर खोटा नाल तर काय करायचं? की रोज आपला परमार्थ बोलतो. मग ह्या सगळ्यांची आराधना करू नये असा माझा वाद नाही. करावा, कारण हे अवश्य रूपाने आहे. मग ह्यांच्यावरचा कोण आहे? जो या देवाचा असा कोण आहे? बळीया माझा पंढरीनाथ. 3 प्रमाणे बरं का महाराज. देवादी देवांचा देव आहे, सुखरूप आहे आणि दानशूर आहे. अशांची सेवा केल्यावर काय मिळेल? दुःख मिळेल का सुख? सुखरूप ऐसा तुझ्या गोड सांगणार. 4 संतांच्या व्याख्या सांगतात. माऊली ज्ञानोबा सांगतात सर्व सुखाचे अगर बापर कुबा देव. सर्व सुखाचे अगर जनी म्हणे शारंगधर. सर्व सुखाचे अगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे अगर तुहा उभा विठेवर. सुखरूप ऐसा. मग तिथे गेल्यावर काय मिळेल? सुखावाल्याकडे गेले की सुखच मिळणार. आणि त्याचं सुख प्राप्त करत असताना, त्याला आपल्यास करत असताना, ते सुख आपल्यास करीत असताना असं तसं नाही तर त्याच्याकडे जात असताना म्हणत त्याला गीत जाव, गात जागा, गात जागा, प्रेम मागा. त्या भगवंताचं नामस्मरण करण्याकरता या अमोल किमतीच्या नरदेहाची प्रतीक मिळालेली आहे. मग ते नामस्मरण घडतं कुठं? तर मृत्यू लोकांचं. पुन्हा जर म्हणलं महाराज आम्ही पुन्हा करू, पुन्हा कधी? परमार्थाला वय लागतं का? नाही लागत. आता हे बाळ वाजवतंय महाराज, त्याचं वय काय असेल? त्याला आम सुद्धा नाही तरी पप्पा सांगतोय का? हा, मग त्यांनी त्यांच्या घरचे ठरले आता नको त्रास होते. मग 60-70 वर्ष झाले जमल होय. पुन्हा जर ठरवलं का नाही, जर ठरवलं तर पूर्णत्वाला जाणारा परमार्थ आहे. किती जरी ठरवलं तर अपूर्ण राहणारा प्रपंच. किती असं होणार आहे पुढे. तेव्हा त्या टायमाला तर काय पडलं नव्हतं कोणात. पण महाराजांना कसं सुचलं असेल? म्हातारपणी काय होतं? विठ्ठल म्हणायचा, इतरला म्हणतो, राम म्हणायचा, लांब म्हणतो आणि लांबच होते तेव्हा म्हातारा त्या खोलीत बरा. म्हातारपणी थेट पडसे खोकला, हात कपाळाला लावून बसे. खोबरी याची वाटी झाली असे मुख, गळत असे नाक असले शापुरी. सगळा अभंग नाही सांगितलं. दुसरे एक चरण आहे. आता त्याचा त्रास घरच्याला तर असतोच, पण बाहेरच्याला सुद्धा. शेजारी म्हणती मरे नाका मेला आणीला कंटाळा. तेव्हा एक परमार्थ होतो नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं बाईल म्हणे खरं मरता तरी वय तुमकून या घर असेल. एवढी अवस्था झाल्या परमार्थ करतो. ती सारखं उडवतो कुठे सप्ता कशाला?
काय जाऊन करावं ते तुम्हाला देहाने बसून ज्या टायमाला इंद्रियात ताकद आहे त्यावेळी देव आपल्यासा करावा. उरलेला आयुष्य मला वाटतं तू पवार आहे त्याच्यामुळेच म्हणले होते बर का यासाठी केला होता जीवनामध्ये साध्य करायचं ते साध्य करून घेतलं. हो आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली आरावा उरलेला आयुष्य जगद्गुरु तुकोबरायाने तुमच्या आमच्या करता खर्च केला. लक्ष देत जा. हो यासाठी केला होता. आताशी आपण कुठे घ्यायचं नसतो. आम्ही माळकरी नसलं तरी सगळ्यावर घेतो कुठं बी काय लावून जमतं का. आम्ही जीवनात काय तास केला ते तर बघितलं पाहिजे का. आणि नव्हता यासाठी आणि मग उरलेलं आयुष्य तू का गॅरे होऊ नका. रानभरी म्हणले रानभरी नाहीच रस्ता गावला तर आपण म्हणतो कुठं फिरतोय रानभरी. रानभरीच आहे म्हणा आपल्याला रस्ता सापडेल. संत वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. जगावर परोपकार केला बरं का महाराज आणि स्वार्थ बाजूला ठेवला. आता आपण परोपकार करताना भाग काहीतरी स्वार्थ असतो. आता नाही तर 4 दिवसांतरी मी त्याच्या पुढे एवढं त्याला परोपकार म्हणत नाही. परोपकार केला स्वार्थाची जागा भरून काढली खूप बरं. हो आणि त्यांनी पुन्हा आपल्याकडे दृष्टी फिरवली. वा वा हे सगळे जीव एका सुखाकरता राहतात पण ह्यांना खऱ्या सुखाची प्राप्ती. मग खरं सुख कुठं आहे. विश्वाच्या मालका त्या विश्वाच्या मालकाचा पत्ता सांगितला. हो तिथे सुख मिळणार आहे आणि ते सुख प्राप्त करण्याकरता त्याचं नामस्मरण करण्याकरता हा देह मिळाला. देवे दिला देह आपण विसरून गेलोय. मला एक सांगायचंय आपल्याला देह मिळाला मृत्यू लोकात मिळालाय का स्वर्गात मिळाला. मृत्यू लोकात. थोडं उदाहरण सांगतो पटत असलं बघा. लक्ष दिलं तर मला वाटतं नक्कीच पटत. आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. नुसतं 2 तासापुरतं पण नका बघा उठून गेलं तरी ठरवायचं खरंच पटलं तर नाही पटलं तर हिथं सोडा माझे मी घेऊन जातो. आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. का आहोत. भारतात जन्म आपल्याला मिळाला म्हणून आपण भाग्यवान. भरत खंडी नरदेह प्राप्ती ही परमभाग्याची संपत्ती. काय महत्व आहे राव. आता लंडनहून दिंडी वारीला निघाली विचारा महाराज. हो जहाजाने येत आहेत महाराज. आकाशात आमच्या पांढरा मी तुम्हाला स्टेटस ठेवलाय बघा पुन्हा पहा. विमानातून उड्यावर पतंगासारख्या पांढरंगाचा फोटो झेललेला आहे वर. काय लोक श्रद्धा होणार. आणि ती भारतीय लोक लंडन वरून आलेले 54 दिवसाचा प्रवास आहे महाराज. कितीतरी देश पास करून पंढरपूरला यावं लागतंय. 11 देश एवढं पास करून पंढरपूरला येणारे निघाली. हो ग्लोबल दिंडी म्हणून नाव ठेवले तर ग्लोबल दिंडी. लोक भाविक आहेत. भारतात मिळाला म्हणून आपण भाग्यवान आहे पण भारतात मिळून कळाला नाही हे दुर्भाग्य. त्यातली त्यात महाराष्ट्रात मिळाला हे एक भाग्य आहे का नाही. त्याच्यामुळे जाऊन सांग संतांच्या नंतर मिळाला हे नुसतं भाग्य नाही परम भाग्य. पण एक विषय महाराज संतांच्या नंतर देह मिळाला भाग्य परम भाग्य. पण संतांच्या नंतर मिळून संत कळाले नाही हे आपलं दुर्भाग्य. कळाले का संत कळाले असते तर साधू संतांची निंदा केली हरिभक्ताची स्तुती नाही केली. देवाच्या पंगू झाली एका जनार्दने कृपा लादली मुका झालो वाचे केली असती का निंदा संतांची नाही केली. वचनावर विश्वास ठेवला तर उद्धार होणार आहे. भारतात मिळाला संतांच्या नंतर मिळाला हे आपलं भाग्य आहे. आता दुसरा दृष्टांत देतो. पण मिळाला पण आपल्याला देहाचं महत्व कळालं नाही. ज्यांना कळाला त्यांना पाहिजे तिथं मिळाला नाही. मी अभंगाकडे जातो. 4 पर्याय सांगतो. देह मिळाला कळाला नाही. देह मिळाला नाही कळून घ्यायची शाश्वती नाही. देह मिळाला देहाचं महत्व कळालं पाहिजे तिथं मिळाला नाही. देह मिळाला पण आणि कळाला पण. किती पर्याय झाले हो. 4 झाले. पहिला पर्याय आता कोण आहे त्यात आपण बसतो. देह मिळाला परंतु कळाला नाही. दृष्टांत देतो काय तुमचा पाठ पण देतो. पूर्वीचे लोक एक मेंढपाळ मेंढ्या चारत असताना त्याला एक हिरा सापडला. हिरा सापडला हा हिरा आहे
माहित नव्हतं. म्हणून त्यांनी एका दुरीत गुंतला आणि आपल्या बकरीच्या गळ्यात बांधला. कळाला पण मानला का नाही? कळाला पण मानला नाही कळलं. कळाला नाही म्हणून बांधला. कळाला असता तर बांधला असता का? हिऱ्यासारखा देह मिळाला, कळाला का? नाही कळाला. मग त्याने तो गुंपलेला हिरा बकरीच्या गळ्यात बांधला आणि इतका आनंदाने नाचवला, वा काय माझी बकरी सुंदर दिसू द्या. कुणाला कशात आणलं आणि एक हिरा पारखी त्या वाटेने निघाला. बरं का मला हिरा पारखी निघाले. त्यांनी विचारलं, अरे म्हणले ह्या मेंढपाळाच्या बकरीच्या गळ्यात हिरे ह्याच्या घरी किती असते? विचार केला. मग त्याला विचारायला बाबा हे काय आहे? म्हणजे काय माहिती? सापडला रानात दोरीत गुंतला आणि बकरीच्या गळ्यात बांधला. कशी दिसली माझी बकरी? ती मला ही अनाडी आहे, ह्याला काहीची किंमत माहित नाही. म्हणले द्यायचा का? म्हणले ते आज नाही उद्या पडून जाणार आहे आणि मी काय शोधला गेलेलं नव्हतं, मला सापडलेला आहे. कितीला द्यायचं? हे 100 जा घेऊन. हिरा पारख्याला हिरा ही कळलं. 100 म्हणल्यावर घ्यावं का नाही? ती मला ही लईच अडाणी दिसतो. जावा आता आपलं काम उरकवा आणि मग परत येताना हा तेवढ्या त्याने मागितला 50. ती मला नाही द्यायचं. ती हट्टी असते, एकच वर बी नको कधी बी 100च. हा मग ती गेला, ती जाऊन पोहोचतो तो दुसरा हिरा पारखी त्या वाटेने. त्याने बी तेच पाहिलं, गेला त्याच्यापाशी. बाबा काय? नाही म्हणे कसं दिसतो? बकरी कशी दिसते? छान दिसते. विकायचा? हो. कितीला? आताच एक मागून गेला. कितीला? 50ला. तुम्ही किती सांगता? 100. द्यायचा का? हो द्या 100. जा घेऊन. म्हणे 100 घेतले, हिरा दिला आणि ही गावात पोहोचस तर पहिला महागारी आला. कळतं मी काय बोलते? पहिला महागारी आला आणि महागारी आला त्याच्याकडे गेला आणि त्याच्याकडे गेला सांगितलं, बाबा तो काय झाला? म्हणे म्हणजे विकला. त्याची हवेली बाजारात 5 लाख किंमत आहे. कळाला नाही. म्हणजे केवढ्याला गेला? 100लाच. पहिला हिरा पारखी त्याला काय म्हणावा? मूर्ख आहे म्हणला तू. कोणाला म्हणला? मेंढपाळाला. तू मूर्ख म्हणला. मला मूर्ख म्हणण्याचं कारण म्हणला तो मणी नव्हता. म्हणला मग म्हणला तो हिरा होता आणि त्याची किंमत हवेली बाजारात 5 लाख. बर मग हे तुम्हाला माहित होतं? कोण म्हणतोय? मेंढपाळ. हो माहित होतं. मग माहित असेल तुम्ही 50ला मागितला, खरा मूर्ख कोण? देह मिळालाच नाही, कळून घ्यायची काय शासन? पशु काय पाप पुण्य जाणत उत्तम मध्यम भोग भोगी. त्यांना पशुपाशाधिकांना म्हणलं, महाराज कीर्तन शेंडे व्यवस्थित. ते म्हणले मिळालाच नाही आम्हाला. आणि ज्यांना मिळाला महत्व कळालं पण पाहिजे तिथं मिळालं नाही, हे कोण असतील? त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात. आपण प्रवेश केलेला आहे. तुकोबाराय सांगतात, ज्यांना मिळाला देहाचं महत्व कळालं, पाहिजे तिथं मिळाला नाही म्हणून त्यांनी अपेक्षा मृत्यू लोकातली केली. आता आपण वैकुंठात आहे का स्वर्गात आहे का मृत्यू लोकात आहे? पटकन सांगा. मृत्यू लोकात आहे. स्वर्गात आहे अपेक्षा मृत्यू लोकातली केली, मग मृत्यू लोकात तुम्ही आम्ही आहोत, आपण कुठली करावी? आता प्रश्न आहे का नाही आपल्या मुळे? ना कुठली अपेक्षा करावी? आता स्वर्गातली म्हणत त्यांनी अपेक्षा इतकी केली, वैकुंठातली म्हणत तुकोबाराय देवावर म्हणजे वैकुंठाशी आम्हा नको दारवारी, कैलासाला बी नको. मग आता आपल्या मुळे प्रश्न आहे, कुठं अपेक्षा कुठली करावी?
तीच अपेक्षा प्राप्त होणार आहे. पण महाराज एक सांगायचंय, तिथं गेल्याच्या नंतर हे होत नाही, म्हणून हे करण्याकरता आपल्याला अगोदर इथं मिळालंय हे आपलं खरं आहे. तिथं नामस्मरण करून जर तिथं गेलं तर ह्या देहाला किंमत तिथं आहे. म्हणून महाराज सांगतात, नरदेव भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, संतांच्या नंतर मिळाला, पण कळाला नाही. आणि ते कळून घेण्याकरता तुकोबर आहे असं लांब बायपासून आपल्याला उपदेश केला. त्यांनी अपेक्षा केली म्हणल्यावर आपण विचार केला पाहिजे. का बरं? त्यांनी अपेक्षा मृत्यू लोकांची केली म्हणल्यावर आपल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण राहते. आपण कुठली अपेक्षा करावा? पण लिहितोय पदवी आपण अशा वैकुंठवासी, हे का नाही अध्यक्ष महाराज, पुन्हा स्वर्गवासी, एखादा पुढारी असेल तर स्वर्गवासी, महादेवाचा भक्त असेल तर कैलासवासी. मग मला एक सांगायचं, पदवीला लावू नये असं माझं वाद नाही, लाव, पण त्या पदवीला माणूस जातो का हे बघितलं समती पदवीयांना सांगू लावित नाही माणूस. नरकवासी लिहिते मनुष्य तिथे गेले शहरात नाही की तुम्ही म्हणता महाराज असं कसं सांगता? हात जोडून विनंती करतो, नाशिकेत ग्रंथ घ्या वाचत बसा, कळतंय मनुष्य कुठं जातो. माझ्या विश्वास ठेवू ना, ग्रंथ घ्या. नाशिकेत जिवंत स्वर्ग तुंडावून आलेला आहे, कायदा सगळं तुंडावून आला, ऑडिट करून आला मृत्यू लोकात. ती कसं गेला जिवंत? बापाच्या शापारी गेला, जिवंत गेला, सर्व धुडळलं, खाली आला मृत्यू लोकात. आणि नाशिकेत सारखा ग्रंथ तयार केला. सर हवाल काय केल्यावर तिथं काय 4 द्वार आहेत वर, कुठल्या द्वारातून गेल्यावर खरं सुख आहे हिथं ठरवता येतं. तिथं गेल्या नाही, तिथनच नंबर लावा लागतो ऑनलाईन. तिथं गेल्या महाग पडतंय महाराज. तिथं जे काय करणार आहेत ते खरी प्राप्ती तिथं आहे, ह्याची फलश्रुती तिथं आहे. म्हणून महाराजांनी सांगितलंय, तुम्हाला वेळीच जागा राहावं लागेल, वेळी सावध राहावं लागेल. आणि वेळी सावध राहून जागा राहून तातडीनं परमार्थाकडे गेलं. त्याच्यासाठी अगोदर देह मिळाला. जे साध्य करण्याकरता देह मिळाला ते अगोदर साध्य करावा, नंतर पुढचं काय ते होतच असतो. करावा लागतो तो परमार्थ, होत असतो तो प्रपंच. तुम्ही म्हणसाल कसा होतो? त्याला करावा लागतो, करावा तो करावा लागतो बरं का. होत असतो तो म्हणजे कसा होत असतो? तुम्ही कीर्तनात बसलाय पण मनात चाललंय किती वेळा कटाव पाणी मनाने होत. तसं तिथं राहत असताना मन कुठं असावं? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल हा भवश्रम, सुख होईल. मनाने असावं. देहाने जरी प्रपंचात असलो तरी मनाने मात्र परमार्थाकडे असावं. ही तुकोबारांची कळकळीची विनंती. आम्ही सांगतो आमची तुकोबारांचं असणारा अंतकरण येतो कळवळा. महाराजांनाच आम्ही प्रश्न विचारले, कशासाठी एवढा उपदेश करतात, ह्याच्यातून तुम्हाला काय मिळतं? महाराज म्हणजे बुडत हे जन न देखे. एखादा महाराज अज्ञान रूपी अंधकारात असं खोल दरीत पडायला लागला तर त्याला कळवळ येतो, बाबा ते दरीत पडायला लागला, त्याला बाहेर काढ. तसं अज्ञान रूपी खोल विहिरीत आहे, आपण त्यातनं बाहेर काढायचं कार्य जर कोण करीत असेल तर आमचे संत महात्मा. आपल्या परमार्थाच्या दिशा कोणत्या? साधू संतांच्या परमार्थाच्या दिशा कोणत्या? आपण मृत्यू लोकात आहोत. हो, मृत्यू लोकाला शोभा कोणामुळे आहे? काय अपेक्षा केली असेल त्यांनी मृत्यू लोकात? काय असं मृत्यू लोकात? जाऊ द्या, मोहर जाऊन सांगतो, लई राहिला भीती मला बायपाय देऊन मोहर निघाला, टाइम होता नाही, 11:15 वाजत आले. सृष्टी निर्माण करता कोण आहे? सृष्टीचा निर्माता कोण आहे? ब्रह्मदेव. चित्रपट निर्माता असतो का तसा सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव. कुठल्या गोष्टीची कमी आहे? त्याच्याच कृपेने सगळी सृष्टी निर्माण केलेली त्यांनी. पशु पशुवाधिक मानवी जीवन सगळं त्यांनी अपेक्षा करावं का मृत्यू लोक? असं कसं ती कसा करेल? अहो केली. तुम्ही जर कशी केली? असं करीते आस करीते
ठिकाणी ब्रह्मादिक आस शब्दाचा अर्थ अपेक्षा केली, आशा केली काय की आम्हाला मृत्यू लोकात जन्म मिळावा. ब्रह्मादिक का म्हणले असतील, देखोनी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक म्हणतील कैसा मृत्यू लोक भाग्याचा आहे. म्हणजे त्यात तुम्ही आम्ही जन्माला आलेलो भाग्यवान का अभाग्य भाग्यवान म्हणायला पण कळलं नाही आपल्याला. हे तुकोबराने सांगावं तरी सुद्धा तुकोबराय म्हणजे तरी सुद्धा यांना कळाला. आता लय उपदेश आहे महाराजांचा बघा, लय उपदेश. तुकोबराय म्हणजे आता नाही कळणार, ज्यावेळेस वार्षिक परीक्षा येईल का त्यावेळेस कळो येईल. अंत प्राण प्रयाणाचे राहते निराळी त्याच्यामुळे प्रमाण देतो. रोज वेळेवर अभ्यास केला तर सर कौतुक करतात, नाही अभ्यास केला तर 4-5 तरी छड्या खावा लागतात. अनुभवाची बोलतो. मग तिथं गेल्यावर कळतं मार बसल्या मारिती तोडीती उडीती झोडीती यमाचे किंकर मृत्यू लोकात अभ्यास केला असता तर तिथं आढळ पण मिळाला असता. काय केल्यावर काय होत नाही महाराज, निष्ठा धरली तर आढळ पण सुद्धा नाही. निष्ठा निष्ठेने परमार्थ केला तर ती बघायला मिळेल. परमार्थ निष्ठेचा असावा, निष्ठा निष्ठेचा नसावा. हो म्हणून चुक थोडं भोळ्या बाबड्या सेवे चुकीचं असू द्या पण परमार्थ केलाच पाहिजे. ज्याच्यासाठी देहाची निर्मिती आहे त्याला आपलेसं आपण केलंच पाहिजे तर जन्माला आलेलं सारखं. जर जन्माला येऊन आपल्या मुखावट नामस्मरण नाहीच आलं तर त्याचा तर आत्मा नाहीच नाही बरं का. पण ज्याला ज्याने जन्म दिलाय, ज्याच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस वाढवले तिने, त्या आईचा सुद्धा आत्मा नाही. तुम्ही म्हणताल कसं? आता उघडी डोळे अध्यापन कळे मातेची आखोळी दगड आला पोटास. काय सांगितलं ना, मनुष्य जीवन जन्माला आलंय पण दगड आला त्याहून दगड बरा. त्याला घडवले त्याचा देव कधी होत. ही एवढं करून मी जर नसलं तर दगडापेक्षा कठीण दगड. काय महाराजांची भाषा आहे. किती विचार करून महाराजांनी लेखन केलेत महाराज, त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपण एकच विश्वास ठेवा. मला सांगतो कसा, ज्या मार्गाने संतांनी परमार्थ केलाय का त्या मार्गाने जर परमार्थ केला तर न पडे कोणता आपला चुकीच्या मार्गाने परमार्थ होतोय. म्हणून आपल्याला एवढं करून आपण एवढं करून मी आम्हाला सुख नाही, अरे त्याच्यात सुख आहे तिथून पोहोचत नसतो का दुःखाच्या वाटेवरून चाललं. अवघ्या वाटा झाल्यासी ब्रह्मदेव देवाने त्या आम्हाला मृत्यू लोकात जन्म मिळाला. बरोबर मला जन्म मिळाल्याच्या नंतर तुम्ही करणार काय उत्तर अभंगाच्या दिते
एकदा शेवट म्हणायची विठ्ठल इच्छिता देवा मृत्यूलोकी व्हावा जन्माम्मा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गावो किती. कारण महाराज शेजारचा जे पुन्हा म्हणतात शेजारीने असं करावं का त्याच्यामुळे कसं तुकोबाने वर्णन केलं मृत्यू लोकात जन्म मिळाल्याच्या नंतर करणार काय देवा तुझं नामस्मरण करू आणि आम्हाला मुक्त व्हायचं. आता पर्याय लयच बरं काय नामस्मरण केल्याच्या नंतर काय मिळतं आणि काय होत एवढं दृष्टांत देतो आणि उरलेले 3 चरणाचं नुसतं भावार्थ सांगतो. कीर्तन वेळच संपवतो तसं काय घाबरू नामस्मरणाने मुखाला नामस्मरण पहिली पायरी जरी यावं वाटत असेल तर अगोदर हा देह कोणाच्या तरी सानिध्यात केला पाहिजे. कारण का कोणाच्या तरी म्हणण्यापेक्षा अध्यक्ष महाराज संतांच्या सानिध्यात का गेला पाहिजे ह्याचं एकमेव इच्छा. ज्या अर्थी आपल्या मुखाला नामस्मरण येत नाही त्या अर्थी आपलं अंतःकरण विकाररहित झालं नाही. ज्याचं अंतःकरण विकाररहित झालंय त्याच्या मुखाला रामनाम येतं. वासना रहित झालं पाहिजे देह वासना रहित झाला पाहिजे. ह्याच्यासाठी काय करावं लागेल संत संगतीचा आधार घ्यावा. संत चरण रज लागता सहज सहज सांगितलंय बरं का सायासन नाही वासनेचे बीज जळून येते आणि मग रामनामी उपजी आवडी. कुठवर आलो आपण कशा करता सुख घडोघडीला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मुखाला काय आलं पाहिजे नामस्मरण. ही पाहिलंय कोणी तिथल्यानी म्हणून अपेक्षा केली मृत्यू लोकांनी आम्हाला नामस्मरण करायचे सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे. ज्याच्या मुखाला नामस्मरण येतं ती वाणी कशी पवित्र तो देह वाणी काय सांगितलंय पवित्र देह तो म्हणजे कोणचा जो वदे अच्युत सर्व काळ तो जो सतत त्याचं चिंतन करतो तो देह पवित्र. मग असताना देह पवित्र का नाशिवंत महाराजांनी सांगितले नाशिवंत देह मग नश्वर देह पवित्र कशानं मुखाला नामस्मरण वाणी पुण्यवान नामस्मरण याला पुण्य लागतं. मग वाणी पुण्यवान देह पवित्र पण कोणता तो जो वदे अच्युत सर्व. कळालं का सूत्र जो सतत चिंतन करतो त्याची वाणी पुण्यवान आणि देह सुद्धा पवित्र. बरोबर इथपर्यंत कळालं. आणि नाम सोपं अवघड नाही. आता ह्या लय प्रमाणात मला सार 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 विठोबा नाम तुझे सारात सार सारा सार विचार करा नाम धरा कंठी त्याच्यामुळे जाऊन नाम साराचीही शरणांगता गोडात गोड ज्याचं रूप गोड त्याचं नाम गोड तुझे रूप गोड तुझे पाहिल्यावर देई मज प्रेम त्याचं नाम मंगलात मंगल सकल मंगल निधी श्री विठ्ठलाची मोठ्यात मोठं किती आहेत सांगू का पंचमहाभूतापेक्षा मोठं. पंचमहाभूत कोणते असतील पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. आमच्या ज्ञानोबा राहिले गगनाहुनी वार नाम देवा आमची इच्छा जन्म मिळाला नारायण नामे हो जीवन. नामस्मरणाने काय होतं माहिती मुक्त होता परी बळे झाला बद्ध
घेऊन या छंद माझे माझे. नामस्मरणाने मुक्ती मिळते, मोक्ष मिळते. बरं का? पण पुन्हा जन्म मिळत नाही. पुन्हा जन्म आपल्याला पाहिजे का नको? पाहिजे का नाही? मग पाहिजे म्हणल्यावर मोक्ष कशाला नको की? मग मुक्ती बी नको, मोक्ष बी नको. बरोबर आहे, तुम्हाला आढळला येत नाही तुमचा शब्द बरोबर आहे. आता ह्यातून सगळ्याला कळणार आहे तत्व काय. तुम्ही म्हणताय पुनर्जन्म पाहिजे, बरोबर आहे का नाही? पुनर्जन्म जर अध्यक्ष पाहिजे असेल तर मोक्ष जरी आला होऊन तरी आम्हाला नकोय ना. मुक्ती जरी आली तरी आम्हाला नकोय. तुकोबाराने सांगितलं मोक्ष सुख हानुला. तुकोबाराने परमार्थ केला मोक्षासाठी का? अहो करीत करीतच मोक्ष घरी राबला तरी माहित नाही. तोच म्हणला मी मोक्ष कर काम मोक्ष आम्हा घरी कामारी होय समवायची. मग मुक्ती तिच्याच तर लग्न केलं नावायचं नाही. तुका म्हणे मुक्ती वर्णिली नव्हे. आता दिवस चारी मुक्ती बी मिळेल, मोक्ष बी मिळेल, पुन्हा जन्म मिळणार. पण मोक्षाला आमच्या तुकोबराने तुच्छ समजले. तुच्छ पवित्र समज. तुम्ही म्हणसाल कसं? मोक्ष पण तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म नको तुच्छ केले या कारण मग आम्हा जन्म घेणे युग आहे. दुसरे का म्हणून तुझी चरण सेवा सोपं आहे महाराज. कीर्तन लय सोपं. साधन सोपं आहे. नामस्मरण करणं हे साधन सोपं आहे. नामसंकीर्तन साधन जळपिलं पापे जन्मांतरी. जन्म जन्मांतरीची पाप जर नाहीशी करून घ्यायची असेल तर मुखाला नामस्मरण आलं पाहिजे. आणि ते नामस्मरण मृत्यू कुठं जावं न लागती सायास. सुखे येतो घरा खाईच वैसोनी आवडे अनंत रामकृष्ण हरी मंत्र हा जपावा यावी अनेक वाहत से आन. आता शेवटचं चरण तुका म्हणे सोपे शहाणा तू. कळलं का आता? हा हे हरिपाठात शेवट आहे का नाही आपल्याला? शहाणा तो धनी घेतोय. त्याला कळ जरमोर येऊन लागतं. हा शहाणा तो धनी घेतोय. सुंदर आहे साधन. म्हणून काम करीत असताना मुखामध्ये राम असावा. स्वयंपाक करीत असताना मुखामध्ये राम असावा. मिठात पाणी ओतताना राम म्हणावा. आणि मला नाही मीठ टाकलं तरी चव नामस्मरणाची ताकद. महाराज इतकं नामस्मरण श्रेष्ठ सांगितलं आणि ते नामस्मरण तिथं घडल त्याची गॅरंटी नाही. मग तिथं आम्हाला ते नामस्मरण घडवायचं. म्हणून त्या देवाने अपेक्षा केली आम्हाला मृत्यू लोकात जन्माला घाला. असं मृत्यू लोकात आहे तरी काय? मृत्यू लोकाला शोभा कोणामुळे सांगतो? हो शांती ब्रह्मनाथांचं प्रमाण आहे महाराज. बरं का? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं प्रमाण. मृत्यू लोकी एक नगर त्याचे शांती ब्रह्मण एकनाथ महाराज. मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकासी उभासी
पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर बोलते साधू संत जीवा वाटेवर. इतकं सुंदर प्रमाण दिलं. म्हणून तुम्हाला या ज्ञानातून जाग करण्याचं कार्य. दुसरे प्रमाण सांगतो, सतत 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 नामस्मरण जर केलं तर तो नामधारक अध्यक्ष देव. देव तुम्ही म्हणता कसा देव होतो? द्या म्हणत असला तर दृष्टांताने सांगतो. म्हणजे सिद्धांत पटेल सांगू. भिंगुरटी माहिती का? भिंगुरटी आपल्या भाषेला आपल्याला भिंगुरटी कळणार नाही. मौलीने म्हटलेलं आहे. कुंभारी गाण्यासारखी असते लहान. सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर आपल्याला ती दिसतेच. ती बाहेर जाते. बाहेरनं फिरून म्हणा ती हिरव्या आळ्या घेऊन, हिरवी आळी. आणि एखाद्या घराला, दरवाजाला, भांड्याच्या रॅकला म्हणा, भिंतीला म्हणा मातीचं घरट करते एवढं आहे का नाही? आपण म्हणतो ही गांधीने काय माती आणलीच, पण त्या घरट्यात काय असतंय? 4, 5, 6 हिरव्या आळ्या असतात आहे का नाही? फिरून आळी घेऊन येते आणि त्या घरट्यात 4, 5 आळ्या असतात आणि पुन्हा फिरून येते. त्या आळीला टोच मारते, तिचं रक्त पिते आणि पुन्हा फिरायचं. कारण त्याचा 5, 6 आळ्या आणून ठेवले त्या म्हणलं रक्त पेलं सगळी मरत नाही. पुन्हा ती फिरून येते, पुन्हा आणि 2-4 टोच्या मारते, पुन्हा आणि निघून जाते. मग त्या आळीला ध्यास कोणाचा घेतलेला असतो? ते आता येईल आणि कुठची मारेल, आता येईल. भीतीच काय त्याच्या जीवाला. मग कुणावर नंबर येतो काय माहित? मग 4-5 येतो, पण नंबर कुणावर येतो काय माहित? तिने यावा 2-4 टोच्या मारावं. ती ध्यास घेऊन ती आळी एक दिवशी ती बिनगुरटीच बनते. ती म्हणते ध्यास घेतल्यावर ती बिनगुरटी म्हणजे बनली आणि ती बी पुन्हा तसंच करायला. पण ती कुंभारीन झाली, ध्यास घेऊन बिनगुरटी बनली. कशामुळे बनली? ध्यास घेतला. तसं नामस्मरणाचा ध्यास घेतला तर माणूस सांगतो देव बनतो. तुम्ही म्हणताल कसं? तुका म्हणे सिद्धांत कळत नाही. सिद्धांत करतात अध्यक्ष दृष्टांत असतात. त्याला पुरा येतो कोबऱ्यांच्या गात्यातलं प्रमाण. तुका म्हणे आळी जिरे धुळेची वेगळी. ती आळी बिनवरटीचा ध्यास घेऊन बिनवरटी म्हणली. तसं नामस्वराचा ध्यास घेतला तर तो नामधारक देव असं तुकोबऱ्यांची. म्हणून त्यांनी अपेक्षा केली मृत्यू. आणि या संतांनी तुम्हाला आम्हाला ह्या जगामध्ये जागवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर एक संतांनी. मला एक सांगा, आता 2च व्याख्या सांगतो माझं कीर्तन संपतो. आपण बसलेल्या पैकी एवढ्यापैकी आपण जाग आहे का झोपीत आहे? तुम्ही म्हणजे मला दुपारच्या कीर्तनाला कोण झोपतं का? माझ्या सकट सांगतो आपण जाग आहे का झोपीत आहे? मी तुम्ही शब्द वापरलेला अनेक नाही, आपण म्हणतो. आपण आम्हाला जाग आहे झोपीत आहे. कळलं का? तुम्ही म्हणसाल कसं? ज्याच्यासाठी जागायचंय त्याच्यासाठी जाग नाही म्हणून झोपीत आहे. म्हणून महाराजांना जाग करावं लागलं. अभंग पाहतो ना आपण, काकड्याचा आहे तो जगोगी जागे वाऱ्या स्मरण करा. जगाला जागवण्याचं काय? आता संतांनी जाग केलं. कुणाला जाग केलं? झोपीच्याला जाग केलं. झोपीचं सोंग घेणाऱ्याला जाग केलं का जागा असणाऱ्याला जाग केलं? कुठे जाग केलं? झोपीच्याला जाग करणं सोपं आहे. झोपीचं सोंग घेणाऱ्याला जाग करणं अवघड आहे. बरं का? पण जागा असणाऱ्याला जाग करणं फार अवघड. मग महाराजांनी झोपीच्याला जाग केलं का सोंग घेणाऱ्याला जाग केलं का जागा असणाऱ्याला जाग केलं? जागा असणाऱ्याला जाग केलं. जागे वाऱ्या. तुम्ही जागा पण झोपीत आहे का? त्याच्यासाठी जागायचंय, त्याच्यासाठी जागा नाही. त्याच्यासाठी जागा राहिलं पाहिजे. म्हणून महाराजांनी लय उपदेश केले. तुम्हाला ऐका येऊन तुम्ही बाहेर आहे, बोलायला येऊन मुकाय आणि दिसून आहे का नाही? बाहेर झालो का म्हणले असतील? नाही ऐकले. बरोबर. मग बोलायला येऊन मुका झालो वाची. आणि त्याच्यामुळे आणि नियम सुद्धा हात सोडून दिलाय. कधी मृत्यू लोकातले हरीचे दास येतात आणि कधी आम्ही त्याचं दर्शन घेतो. यमधर्म
जोडून या कर तिष्ठतशी हात जोडून उभाय आणि त्या यमाला ताकीद केली आपल्या दासांना मृत्यू लोकात जा, पण जिथं हरिकथा कीर्तन चालू तिथं आपल्याला अधिकार नाही. हो, जिथे होय हरिकथा यमधर्म सांगली दूता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या सुदर्शन यावया घरकी फिरे. या नामधारकाच्या शिवेवर सुद्धा आतमध्ये जायची आपली ताकद नाही. कथा कीर्तन नामस्मरणाची ताकद आहे, त्याच्यातून बाहेर निघलेली जी आहे ती मात्र आपले गिराईक आहे. म्हणून 2 तास कीर्तन ऐकलं तर 2 तास आयुष्य वाढलं. असं तुमचं कामच आहे सांगायचं म्हणणार तुम्ही काय खूप. हा, काळाची केव्हा उडी पडेल, काळाची उडी पडेल कोणाचं चलत नाही. म्हणून तो येव सुद्धा वाट पाहत आहे आणि या असणाऱ्या हरीच्या दासाची. म्हणून या मृत्यू लोकात आपल्याला देहरूपी नौका पार करायची असेल, प्रपंचरूपी सागरातून पैलगीर गाठायचं असेल तर आम्ही स्मरणाचा घ्यावं लागेल. त्याचं उत्तर शेवट झालेली सेवा स्वतःवर झाली. आज यांचं आपण 4थे पुण्यस्मरण साजरं करत आहोत. ते शेटके महाराजांच्या पुष्प समर्पित करून जगद्गुरु तुकोबारायांचे विद्यमान वंशज परंपरेचे ज्येष्ठ अधिकारी वैकुंठवासी स्वानंद सुखदेवासी ब्रह्मभूती ज्ञानेश्वर माऊली महाराज देवकर पंढरपूरकर यांच्या आशीर्वादानं, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव गुरुवारी बाळासाहेब महाराज देवकर यांच्या मार्गदर्शनानं हे झालेलं पुष्प त्यांच्या चरणकमलावर समर्पित करू आणि 88 तुमच्या आमच्यावर संतांचे उपकार म्हणून हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. तुकाराम यासाठी केला होता भगवान